श्री स्वामी समर्थ. बाळा, तू मूर्ख नाही आणि तुझ्या मनात ही शंका आलीच असेल की हा तर एक ऑनलाईन पोस्ट केलेला स्वामीचा संदेश आहे. पण माझ्या बाळा, तुझा स्वामीवरती विश्वास आहे ना? तू स्वामींना मानतोस ना? मग तू का असा स्वामींना पाहूनही दुर्लक्ष करतो बाळा? स्वामी म्हणतात, मला तुम्ही दुर्लक्ष करू नका. मी तर त्यांच्याच मदतीला जातो. मी तर त्यांच्याच इच्छा पूर्ण करतो. जे लोक माझं नाम स्मरण करतात, जे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, हे लोक माझ्या त्यांच्या समोर आलेला स्वामी संदेश त्यांची इच्छा नसतानाही फक्त माझ्यासाठी ते पूर्ण ऐकतात. मग बाळा, तुझ्या आमच्यावर विश्वास आहे ना? तू आम्हाला मानतोस ना? मग तू हा आमचा स्वामी संदेश पूर्ण ऐकावा अशी आमची इच्छा आहे. बाळा, तुझ्या आमच्यावर खरंच खूप विश्वास आहे ते दाखवून देण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घे. आम्ही समजून जाऊ की तू आमचा सच्चा भक्त आहेस. आणि हो बाळा, आम्ही तुझी एक खूप मोठी इच्छा आज पूर्ण करणार आहोत. त्यासाठी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला आम्ही जे बोलत आहोत, तुला आम्ही जे काही सांगत आहोत ते तू पूर्णपणे ऐक. आज तुला हे कळेल की तुझ्या आजच्या आमच्यावर विश्वास असला की ऑनलाईन तुझ्या समोर आलेला संदेशही आम्ही तुझ्याशी संवाद साधत असतो. बाळा, तुला विश्वास असेलच आणि तो विश्वास आज हा संदेश ऐकल्यावर आणखीन वाढेल. स्वामी म्हणतात, जर कोणी तुमच्याशी रागाने बोलू लागला तर प्रेमाने शीतल पाणी त्या क्रोधाग्नीवर ओता. जीवनातील प्रत्येक परिस्थितीला तोंड हे द्यावेच लागेल. मग ते प्रेमाने का देऊ नये? नेहमी नम्रतेचा वेश परिधान करा आणि मग तुम्हाला इतरांचे प्रेम व सहकार्य जरूर लाभेल. जर तुम्ही प्रेमाने तसेच कायद्याने वागू शकत नसाल तर नक्कीच तुमच्यात एखादी शक्ती कमी असावी. स्वतःला तपासा व ती भरून काढा. द्वेषाचा किंवा मस्तकाचा कोणताही विचार थोर पावलाने आत आला की सुख नाहीसे होते. प्रेमळ विचार व शुभेच्छा दुःखमुक्त करतात. मान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो प्रथम देणे होय. दुसरा कोणी नाही. तुमच्या स्वभावातच तुम्हाला छळत असतो. गोड स्वभावी व प्रेमळ व्हा आणि मग इतरांचे प्रेम मिळवा. स्वामी म्हणतात, आपल्या स्वतःच्या यशाविषयी जितके तुम्ही उत्सुक असता तितकेच उत्सुक दुसऱ्यांना यशाविषयी सुद्धा व्हा. एक पैसाही खर्च करावा लागत नाही. म्हणून नेहमी प्रेमळ, सत्य व गोड शब्द बोला. तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला महत्त्व नाही. पण जर का तुम्ही आप्तमित्र मंडळात प्रेमळ, गोड स्वभावी व सहकारी वृत्तीने असाल तर तुम्ही महत्त्वपूर्ण ठरता. प्रेमाने बोललेला एक शब्द कित्येक दुःखी हृदयाचे सांत्वन करू शकते. बाळू मामा सांगतात, सर्वांना मान देत असल्याचा निश्चय पूर्वेतिहास हवा. माझा खरा गुण प्रेम करणे आहे. जर मी जाणेल तर द्वेषाला जागाच राहू शकणार नाही. देव आम्हास सुगंधी फुले बनवितो. मी सुगंध सर्वत्र पसरवितो. हे वेडे पार वेडे जग आहे, पण देवाच्या प्रेमाने वेडे होणे हे शहाणपणाचे आहे. रुजुतेशिवाय इतरांचे खरे प्रेम मिळणे शक्य नाही. इतरांवर प्रेम व दया करणे हे सुद्धा दानाचे एक रूप आहे. स्वभाव व देवाबद्दलचे प्रेम असल्यास इतरांचे गुण ओळखणे सुलभ होते.
आपण सर्व आपणास मानवजातीचे घटक समजतो. हो, आपण मानवाचे घटक आहोत, पण आपल्यात मानवता किती आहे? स्वामी म्हणतात, व्यक्ती कितीही वाईट असेल ते महत्त्वाचे नाही, पण तिने निदान एक गुण धारण करायला हवाच. तो म्हणजे गुणगुणणाऱ्या पक्षाप्रमाणे होऊन गुणांचा गोडवा टिकविणे. प्रत्येकजण स्वतःला आपल्या शेजाऱ्याहून चांगला समजू लागला तर देशात ऐक्य असणे शक्य होईल का? देव पाऱ्यावरही प्रेम करतो. सर्व देवाचीच लेकरे आहेत. तेव्हा देवाच्या लेकरावर द्वेष करण्याचा मला काय अधिकार आहे? एखादे अवघड कार्य प्रेम भावनेने केले तर यश तत्काळ मिळते. प्रेम जितके तुम्ही अधिक द्याल तितके अधिक ते तुम्हाला परत मिळेल. जितके अधिक ते तुमच्यापाशी असेल तितके ते देणे अधिक सोपे जाते. सर्व वस्तूंचे सौंदर्य त्यांचे गुण ओळखण्याच्या तुमच्या योग्यतेत असते. एखाद्याला त्यांच्या कातडीच्या वर्णामुळे जर कोणी टाळेल तर ते अंगात घातलेल्या कपड्यामुळे एका माणसाचा तिरस्कार करण्यासारखे आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला सोबतीची गरज असते. एखाद्याला सोबत देण्या इतपत पुरेसे प्रेम माझ्यापाशी आहे का? जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा आपण त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. जर आपण देवावर प्रेम करीत आहोत तर आपण देवासमान होण्याचा प्रयत्न करू नये का? प्रेम सार्वत्रिक आहे, त्याच्या सीमा नाहीत. देवावरील प्रेम हे तुम्हाला समग्र मानवजातीवर प्रेम करावयास लावते. कोणाचाही तिरस्कार नव्हे. एका व्यक्तीचे प्रेम हे तुम्हाला फक्त एकावरच प्रेम आणि अनेकांचा तिरस्कार करावयास लावते. शाश्वत नियमांचे पालन केल्यास प्रेम कसे करावे हे कळू शकेल. स्वामी म्हणतात, दुःख देणारे प्रेम हे प्रेम मुळीच नव्हे. वचने जेव्हा पाळली जात नाहीत तेव्हा जिवलग मित्रही दुरावला जातो. सर्वांवर सारखेच प्रेम करा आणि समभावाने जीवन अनुभवा. स्वामी म्हणतात, एक व्यक्ती भांडणार नसेल तर दोन व्यक्ती भांडू शकणार नाहीत. आपण कशावर प्रेम करतो त्यानुसार आपली जडणघडण होत असते. पहा, देवावर प्रेम करून काय होते ते. इतरांना जितका अधिक लाभ द्याल तितके अधिक भले तुम्ही स्वतःचे कराल. रोज स्वतःशी चांगले वागा. देवाबद्दल प्रेम असणे म्हणजे मानवतेवर प्रेम करणे होय. कधीकधी तुम्ही लोकांना मदतीचा हात पुढे करता आणि ते त्यावर थुंकतात. तरीसुद्धा तुमच्या संकल्पनाद्वारे प्रेम व दया करा. स्वामी म्हणतात, उदार हृदय त्वरित बहुमोल हृदय होईल. शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय. स्वतःवर प्रेम करण्यास शिकणे हे तुम्हाला इतरांच्या द्वेषापासून मुक्त ठेवते. तुम्हीच आमात आहात म्हणून आपल्या खऱ्या स्वरूपात राहून सुख उपभोगता येते. प्रत्येकाने हा आपला भाऊ आहे या दृष्टीने पाहाल तर प्रेमसंपन्न राहणे सुलभ होईल. प्रेम आणि सौजन्य अपेक्षू नका, उलट ते द्या. प्रेमाश्रू दुःखास कारणीभूत होत नाहीत, ते मोती बनतात. प्रेमाचा शरीराशी काहीही संबंध नाही हे तुम्ही जाणता का? स्वामी म्हणतात, या कटू जगात खऱ्या प्रेमाचा एक थेंब म्हणजे वाळवंटात महासागरा समान होय. स्वामी म्हणतात, कित्येक लोक क्रोध एक शस्त्र म्हणून वापरतात. तुमची चिलखत नम्रता असू द्या आणि संरक्षण अनुभवा. प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची भूमिका वठवण्याची असते. हे जर तुम्ही जाणाल
तर सहनशक्ती वाढविणे सोपे जाईल. आपल्याला बरेच काही सहन करायचे आहे अशी जाणीव होणे याचा अर्थ तुम्ही अजूनही सहन करण्याचा प्रयत्न करीत आहात. स्तुती व कीर्ती यांना जर तुम्ही तुम्हाला फुगविण्यास मोकळीक द्याल तर निंदा व अपकीर्ती तुम्हाला नष्ट करतील. 2 गोष्टी आहेत, कृती व त्यामागील आघात. कृती जरी सामान्य असली तरी आघात निश्चित उत्पादक व सर्जनशील हवाच. मनात जर विश्वास व विजयाची भावना असेल तर यश मिळविता येईल. जर विचार दुर्लभ असतील तर अपयश पदरी पडेल. कोणत्याही गोष्टीस अडथळा होण्यास मोकळीक देऊ नका. प्रत्येक गोष्टीकडे विजयाची एक पायरी म्हणून पहा. तुमची नियंत्रक शक्ती अशी असायला हवी की एका विशिष्ट वेळेस फक्त तेच विचार तुम्हाला यावयास हवेत जे तुम्ही इच्छित असाल ना, कमी ना जास्ती. कालच्या व्यर्थ विचारांचा, मनोभावनांचा व कर्मांचा पूर्णविराम द्या, म्हणजे त्यांना अंशमात्रही उरणार नाही. भाषेतील स्वल्पविराम व पूर्णविराम माणूस जाणतो, पण नकारात्मक म्हणजे व्यर्थ विचारांना पूर्णविराम देणे तो जाणत नाही. स्वामी सांगतात, प्रेमळ आज्ञा वैर जागृत करीत नाही, ती व्यक्तीला महान बनविते. हीच वेळ आहे कृती करून सर्व प्रश्न सोडविण्याची, लंगड्या सबबींना बळी पडण्याची नव्हे. कठोर दृष्टीचा वापर करणे तुम्हास भाग असेल तर ठीक आहे, पण हिंसा निर्माण करण्यासाठी आपल्या हातांचा कधीही वापर करू नका. ते कृत्य तुमच्या कमकुवतपणात दाखवेल. स्वामी म्हणतात, भीती असणे म्हणजे मी स्वतःला तसेच इतरांनाही धोकादायक आहे असे नाही. जर ईश्वर माझा पिता, शिक्षक, सद्गुरू वगैरे आहे तर या भौतिक जगात मला भय हे कुणाचे असू शकेल. आपला सर्वांना समस्यांना तोंड द्यावे लागेल, पण ते आपण कसे देतो याला महत्त्व आहे. जगातील समस्या वाढतील म्हणून समस्या हाताळण्याची माझी शक्ती मला वाढवायला हवी. तुम्हाला समजून घेऊ न शकल्याने जेव्हा तुम्ही लोकांना नजरेसमोर नको असता तेव्हा तुम्हाला साथीला देव असेल. आता मी जे अनुभवित आहे ते माझ्या गतकालीन कर्माचे फळ होय. भविष्यात जे मी अनुभवेल ते आता मी करीत आले आहे त्याच्यावर अवलंबून असेल. जर मी फार जास्त लोकांवर विसंबून राहीन तर निराश होण्याचे माझे संभव वाढतील. स्वामी म्हणतात, जेव्हा विकास होत असतो तेव्हा आपोआप बदल घडतात. जर बदलांना मी घाबरेन तर विकास कसा होऊ शकेल. जोपर्यंत मी स्वभाव जोपासणार नाही तोपर्यंत मला कोणाचे तरी पाय धरून राहावे लागेल. माझी सर्व कामे ईश्वरांसाठी आहेत असे जर मी समजेल तर प्रत्येक अवघड निकिरीचे काम आनंददायी होईल. अंधाराचे जर मला अत्यंत भय असेल तर माझे डोळे बंद करण्याचा अर्थ नाही. एखादे अवघड जिकिरीने काम देव माझ्या सोबतीस आहे या जाणीवेने केल्यास अशक्याचे शक्य होईल. स्वामी सांगतात, विजयाची नव्हे तर कसोटीची वेळ माणसाला महान बनवीत असते. जर तुम्ही आपले हृदय देवाला अर्पण करत असाल तर हृदयविकाराचे झटके येणार नाहीत. काल जरी तुम्हाला बदलता येणे शक्य नसले तरी आपण बदलण्याचा हा काळ आहे हे ओळखा. इतरांना धंद्यात लक्ष घालण्याची जर तुमची सवय असेल तर तुमच्या स्वतःच्या धंद्याचे दिवाळे निघतील. स्वामी म्हणतात, काही लोक आपण म्हातारे होऊ नये या भीतीने तर काही जबाबदारी स्वीकारण्याचे नाकारण्याचे कधीही प्रौढ होत नाहीत.
प्रामाणिक माणूस अपरिस्थितींच्या नजरेस कधीही घाबरत नाही. एक टणभर क्लेश दुसऱ्या दूर करण्यास फक्त 1 अंश धैर्य लागते. जो स्वतःला खरेखुरे जाणतो तोच स्वतःचा बचाव करू शकतो. आळसी माणूस हा नेहमी आपल्या आळसातच मग्न असतो. जेव्हा तुमचे सहकारी आपले विचार बदलतात तेव्हा आपली मनस्थिती बदलू न देण्याची खात्री बाळगा. स्वामी म्हणतात, माणसाने जीवनामध्ये प्रेम करणे व प्रयत्न करणे कधीही सोडले नाही पाहिजे. स्वामींचे असे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. स्वामींच्या कृपेने सर्वांचे सुख व समृद्धीचे जीवन जाओ. श्री स्वामी समर्थ.